शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आज दिनांक 20 सप्टेंबर 2025चा व्हिडिओ आहे. आजचं लोडिंग जे चाललेलं आहे हे श्री प्रवीण मारुती शिंदे सर, मुक्काम पोस्ट ढवळगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगरसाठी मलेशियन ग्रीन डॉर्फ क्रॉस पॉलिनेशन जात आहे. बघू शकतो आपण. आता सरांनी सकाळी येऊन बुकिंग केलेलं आहे आणि आता आपण जे लोडिंग करत आहोत हे मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ जो लावल्यानंतर 2.5-3 वर्षात उत्पादन चालू होतं आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, शासनमान्य नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी. तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही जी रोपं आहेत ही 375 रुपयानं घरपोच होतात. लागवडीपासून योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळतं, अनुदानाला बिल मिळतं. तर आता जी बुटकी लोटन, मलेशियन ग्रीन डॉर्फ, चेनंगी, त्याचबरोबर लोटन, ह्या 4 ज्या जाती आहेत, ग्रीन डॉर्फ, ग्रीन मलेशियन, लोटन, चेनंगी, यांना 2.5-3 वर्षामध्ये फळधारणा चालू होत्या. त्याचबरोबर नारळ हा शाळासाठी, नारळ पाण्याने खोबऱ्यासाठी चालणारी बुटकी जात आहे. लावल्यापासून 2.5 वर्षात आपल्याला उत्पादन चालू होतं आहे. लागवड अंतर आहे 15 बाय 15 एकरामध्ये आपल्याला 200 रोपं बसतात. पूर्व पश्चिम लागवड करायची आहे. पहिली ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे. सरीमध्ये खड्डा घेऊन पिशवी पाडून रोप लावायचं आहे. रोप लावल्यानंतर दुसऱ्या आणि 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 आणि 22 आळवून द्यायचे आहे. रोपं सिलेक्शन करून भरली जातात. त्याचं लाईव्ह उदाहरण बघू शकतो आपण. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही जी रोपं आहेत ही आपल्याला 375 रुपयाने घरपोच शासनमान्य नर्सरी असल्यामुळे फळबाग योजनेला अनुदानाला बिल मिळतं. तर आता जे शिंदे सरांचं लोडिंग चाललेलं आहे हे ढवळगावसाठी श्रीगोंदा, सकाळी सरांनी येऊन बुकिंग केलेलं. आता रोपं घरपोच चाललेले आहेत. तर आता नारळ शेती करायची असेल तर शारपड, खारपड, दलदलयुक्त जमिनीमध्ये लावल्यानंतर 2.5-3 वर्षात उत्पादन चालू होतं. आयुष्यमान 50 वर्षापर्यंत आहे. तर ह्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे नारळ लागल्यापासून 7 ते 8 महिन्यात नारळ पाणी, 11 महिन्यामध्ये खोबरं तयार होतं. त्याचबरोबर ह्या गाडीमध्ये आपण केशर आंबा, डबल बाटा, 600 रोपं श्री प्रवीण शिंदे सरांची लोडिंग करणार आहोत. आता आपण पहिला नारळ लोडिंग केलेलं आहे. त्याचबरोबर त्यानंतर दुसरं लोडिंग असणार आहे हे श्री डॉक्टर सागर रनवरे सर, आपले जुने क्लायंट आहेत, जुने शेतकरी आहेत आपले. डॉक्टर साहेबांनी बारामतीला पहिली मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ लागवड केलेली आहे. तर ही जी नारळ जात आहे ही लावल्यापासून जमिनीपासूनच 1-1.5 फुटावर नारळ चालू होतो. ह्याचं लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर आपल्याला कराडमध्ये आपली आगाशीनगरला नारळ लावलेली बाग आहे. त्याचबरोबर जालन्यामध्ये बाणाजीवाडीमध्ये बाण पाटील असतील, कळवणमध्ये महेंद्र ठाकरे असतील, त्याचबरोबर सोलापूरमध्ये अक्कलकोटला किनीवाडीचे श्री सूर्यकांत माळी सर असतील, त्याचबरोबर विष्णुपंत माळी